नमस्कार, मंगल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे फोडणीचं वरण। फोडणीचं वरण बनवण्यासाठी सर्वात आधी इथे डाळ घेतलेले आहे, तूर डाळ आणि मूग डाळ मिक्स घेतलेले आहे। डाळ शिजवून घ्यायची आहे, कुकरमधून किंवा टोपामधून डाळ शिजवून घ्यायची। इथे मी टोपामधून डाळ शिजवून घेतलेली आहे, मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये पाणी टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर डाळ एका भांड्यामध्ये काढून घ्यायची। त्यानंतर डाळीला फोडणी द्यायची आहे। इथे टोपामध्ये तेल घ्यायचं, यामध्ये राई टाकायची आणि जिरा टाकायचं। राई जिरा छान तडतडून द्यायचं। त्यानंतर यामध्ये हिंग टाकायचं, टोमॅटो टाकायचा आहे, टोमॅटो बारीक चिरून टाकायचं आणि लसूण टाकायचं, लसूण ठेचून घेतला आहे। कढीपत्ता टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये हिरवी मिरची टाकायची। हिरवी मिरची अशा प्रकारे उभी चिरून घेतली आहे, छान असं परतून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये हळदी पावडर टाकायची, मिक्स करून घ्यायचं। सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये कोथिंबीर टाकायची आणि मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये डाळ ओतायची, चवीनुसार मीठ टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। डाळीला छान असं 2 ते 3 मिनिटे उकळून द्यायचं। दोन ते 3 मिनिटे झालेले आहेत आणि फोडणीचं वरण बनवून तयार आहे।